मी कुठंतरी छान वाचलं पाहिजे. घमंड कशाचा करता? आपली माणसं आपल्याला जाळून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कशाला हात लावत नाही. घमंड करता कशाचा? लक्षात ठेवा. श्रीमंताचं घर वेगळं, गरिबाचं घर वेगळं. श्रीमंताची गाडी वेगळी, गरिबाची गाडी वेगळी. श्रीमंताचा मोबाईल वेगळा, गरिबाचा मोबाईल वेगळा. श्रीमंताचे कपडे वेगळे, गरिबाचे कपडे वेगळे. पण आज सुद्धा श्रीमंताची स्मशानभूमी तीच आहे आणि गरिबाची सुद्धा तीच. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. तसं वारीत सुद्धा सगळ्याचं बिस्तर रावटीतच आहे. बरोबर आहे ना? तिथं गरीब येऊ द्या नाही तर श्रीमंत येऊ द्या, झोप तंबूतच कापड टाकून विठाला विठाला. काय सामर्थ्य नरदेहामध्ये. नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. महाराज म्हणतात नाही अपवित्र शरीर आहेस. या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र दुसरं शरीर नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे. ऐकताय ना सर्व? शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. ऐकणारे लोक म्हणतील महाराज काही सेकंदापूर्वी, मिनिट नाही, तास नाही, महिना नाही, काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, आणि काही सेकंदानंतर तुम्हीच म्हणता शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. कोणत्या तरी एका मतावर ठाम राहा. तुमची डबल इंजिनची गाडी आहे का? तमाशाला बी जाती ना आषाढीला बी येते. बरोबर आहे ना? तुम्ही असे डबल बोलता का? महाराज म्हणले नाही, मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, याही मतावर मी ठाम आहे, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, याही मतावर मी ठाम आहे. भाईजी, कधी कधी तुकाराम महाराजाचे अभंग तुकाराम महाराजांचं खंडन करताना सापडतात. एखाद्या घरी राहणाऱ्याला जर म्हणलं वारीला का गेला नाही, तो तुकाराम महाराजाचा अभंग आपल्याला सांगेल. ठाईचं बैसोनी आवडी आनंद. मग तुम्ही गेलेल्याला जर विचारलं कशाला पंढरपूरला गेलते, तर होय होय आणि पाहे पाहे रे. हे कसं काय? तुकाराम महाराजाचे तुकाराम महाराज सर्वांना का आवडतात? कारण प्रत्येक माणसाच्या शब्दाचं उत्तर तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे. परमार्थ करणाऱ्यांना आहे, परमार्थ न करणाऱ्याच्या एक अभंग पाठे घेते देते. बरोबर आहे ना? आणि परमार्थ करणाऱ्याला जर विचारलं तर जोडून या धन उत्तम व्यवहार. याच्यापेक्षा चांगला व्यवहार दुसरा कोणता आहे? बरोबर आहे ना?
तुकाराम महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांच्या मताचं खंडन करताना आपल्याला दिसतात. मग याचे लिंक याची संगत कशी लावायची? कारण तुकाराम महाराजाकडे एका प्रकारचा माणूस एक वेळ आलेला आहे आणि जो जी समस्या घेऊन आला त्याला महाराजानं ते उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवा का? एखादा संसारिक आला, तळमळ कळतोय पंढरीला जाण्याची, पण त्याच्या संसाराच्या व्यापातून जर त्याला जाणं होत नसेल तर महाराजांनी त्याला सांगितलं ठाईचं बैसोनी. जसा आला अधिकार तैसा तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ मुंगीवरी घालू गजाचे पालन. जमणार आहे का? महाराज म्हणतात जो अधिकारी जसा असेल तसं त्याला उत्तर माणसानं दिलं पाहिजे. एक मला म्हणे मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. अहो म्हणे तुम्ही 15 दिवस पायवारी करता मी देवाला माहीत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे? म्हणजे कसं काय काय वाटत नाही तुम्हाला? म्हणलं येरी तरी कुत्र मानत नाही मी एक वाढलं समजे. आता त्याला जास्त बोलून उपयोग आहे का? ज्याचा जसा अधिकार असेल तसं त्याला सांगितलं पाहिजे. लक्षात ठेवा. मग तुकाराम महाराजांचे अभंग कधी कधी सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही की महाराज असे का बोललेले आहे. म्हणून यथोचित संप्रदायाचा गुरु परंपरेने अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय नाही तर पुस्तकं वाचून माणूस नास्तिक होऊ शकतो बरं का. लक्षात ठेवा. म्हणून पुस्तक वाचायचंच असेल तर वाचावी. हे उगच नाही सांगितलं. डोळा पहावी पंढरी. वाचायचं तर ज्ञानेश्वरी वाचा. महाराज म्हणतात ज्ञान होय मुढा अति. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांचे अभंग. मग तुम्ही आताच म्हणले नरदेव अमंगळ आहे अपवित्र आहे आणि काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगता शरीर उत्तम आहे आणि चांगले आहे. शरीर उत्तम चांगले पण कसं काय? महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजना विना राहिलं तर. लक्षात ठेवा. आला तिथं 3 दिवस बेल्लीचं पाणी पिलं बिस्लरीचं चांगलं चांगलं खाल्लं आणि गेली घरी. काही उपयोग आहे त्याचा? मग असं जर केलं तर ते शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे. आणि खाण्यापिण्याचा विचार सोडून भजन चिंतन केलं तर ते शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. हरिपाठ कीर्ती मुखी हरिपाठ चालू आहे आणि आपण बाहेर तंबाखू खात बसलो, सिगरेट ओढत बसलो, पुड्या खात बसलो तर इथं येऊन काही फायदा आहे? वाया येर झार हरिवेल. बरोबर आहे ना? नाही तर 9च्या पुढं थोडा वेळ गेला तर लगेच भाजीकडे काय पाहिजे किती भूक लागली नाही कसं. बरोबर आहे ना? असंच असतं ना तिकडचं मला. बरोबर आहे. लक्षात ठेवा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व. पवित्र सोहळी इथे एक वेगळा अर्थ घ्या. जो सोहळ्यात आला माझ्या मनाचा अर्थ आहे. पवित्र सोहळी जे आले इथं सोहळ्यात ते पवित्र आहे. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. हरिपाठ कीर्ती मुखे गाय तो देह पवित्र. जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात या नरदेहात आल्यानंतर भजन केलं तर पवित्रता आहे. आता यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या चांगल्या प्रोफेशनल बँड पार्टीमध्ये सुद्धा मिळतील. यांच्यापेक्षा गोड आवाजाची सुंदर माणसं
एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये पण मिळते. आपण जर फिल्म सिटीकडे गेलात तर अनेक तयार माणसं आहेत, बरोबर आहे. पण ऐका, त्यांचं गाणं ऐकल्यानंतर लोक त्यांच्यासोबत फोटो घेतील आणि यांचं भजन ऐकल्यानंतर दर्शन घेतील. हा फरक आहे. नाही तर आवाज त्यांनाही आहे आणि आवाज यांनाही आहे, पण त्यांचा आवाज रंजनासाठी आहे आणि यांचा आवाज उद्धारासाठी आहे. लक्षात ठेवा. त्यांचा आवाज रंजनासाठी आणि यांचा आवाज उद्धारासाठी. फक्त आता यांना गळा आहे, काहीला नरडा असतं, एवढाच फरक. हा सांगलीमध्ये खूप मोठी बैलगाडा शर्यत झाली. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत झाली आणि त्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या संभाजीनगरचा एक बैल आणि आमच्या हिंगोली जिल्ह्याचा एक बैल, त्या दोन बैलांना पहिला नंबर आणला आणि गोर गरीब मालकाला फॉर्च्युनर गाडी मिळून दिली. लक्षात ठेवा. त्या बैलाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. लोक जायचे त्या बैलासोबत फोटो काढायचे आणि आपल्या स्टेटसला ठेवायचे. लक्षात ठेवा. एक नंबर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीत एक नंबर आलेल्या बैलाला जाऊन लोक बघायचे आणि फोटो काढायचे. पण माऊलीच्या रथाचे बैल दिसले की विनेकरी सुद्धा विण्या सगट दर्शन घेतो. हा फरक. एखाद्या तुम्ही मुंबईमध्ये घोड्याच्या बाजारात गेलात तर कोट्यावधी रुपयाचे घोडे आपल्याला पाहायला मिळतील. पण लोक त्या घोड्यावर पैसे देऊन घेतील आणि बसून शेअर करतील. पण ज्ञानोबारायाचा घोडा दिसला की त्याचं दर्शन घेतील, त्याच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लावतील. ही पवित्रता आहे. म्हणून महाराज म्हणले, मला कुत्र कर पण संताच्या दारातलं कर, मला किडा कर पण संताच्या नालीतलं कर. अरे तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचं. मला त्यांचं उष्ट भोजन जरी मिळालं तर माझ्या नरदेहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तो देह पवित्र आहे, भजनानं पवित्रता येते. आता आम्ही वारीत चालतो पाहिजे, आमचे महाराज पुढं म्हणायला, आम्ही मागे म्हणायला. दिवसभर भजन बंद करत नाही आम्ही, आणि भजन बंद झालं की चालावं असं वाटत नाही. लक्षात ठेवा. भजनातला भजन जल जय जल जय भजन बिना जल जयो. महाराज म्हणले, भजन नसल तर यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून तुका म्हणे येते भजन. आता कीर्तन झाल्यावर काय भोजन आहे. ऐका, तुम्ही आता हुशार लोक आहात. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है.
शरीरासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. मग तो देह पवित्र आहे जो भजन करतो तो. ज्ञानोबा तुकोबारायांनी काय केलं? दिनरजनी भजनच केलं ना. बाकी नरदेहात काही सामर्थ्य नाही. माशी पंख पाकडी तव हे सरे. 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून मिळणार आहे नाही. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदे. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाची. आता बघा ना, तरुणापेक्षा म्हाताऱ्यांची संख्या जास्त आहे. या 2-4 ताई सोडल्या तर बरोबर आहे, थोडे 60 टाळकरी सोडले तर. बाईजी जर गेले घरी, चला आषाढीला, तरुणाला जर बोलले तर महाराज हे का वय आहे वारी करायचं? हा म्हाताला झाल्यावर देवदेवच करायचा. बरोबर आहे ना. आपल्याला माहिती आहे का आपण म्हातारे होणार आहे? बोला साहेब, माहिती आहे? आजी किती तारखेला म्हाताऱ्या झाल्या तुम्ही? हा बस ते झाले, आपण होऊ का नाही गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे राम राम स्मरा आधी. लाहो करा, लाहो म्हणजे वे तोरा, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वावघी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदे गा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. निजल्या गोर निजल्या तुर निजल्या बाबा. आता जागा बाईनो महाराजांनी लिहून ठेवलं, आता जागा रे भाईंनो. नाही कळलं का? आता जागा रे भाईंनो. हा भाईंनो जागा, आणि मग एवढ्यांना जाग करून घेऊ द्या. बरोबर आहे ना. आता जागा रे भाईंनो जागा. उठा जागे भारे, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा जन्माच्या. जगजोनी जगजोनी जागे जागे बोलती. जगजोनी जगजोनी जागे जागे बोलती. जगजोगी जाग जाग बोलत. जाग व्हा जाग व्हा. काकड्यातली तिसरी मालिका सर्वांना जाग करणारीच आहे. पहिल्यांदा जाग करतात देवाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजेनला. हारी चौघडा सुरू झाला, काकडार आपुले
काकड्यामधली सगळ्यांना जाग करणारी आहे. जाग व्हा. महाराज म्हणले जाग नाही झाले तर उपयोग नाही ना. सर्वांना जाग होण्यासाठी सांगतात. बाकी नरदेहामध्ये काही सामर्थ्य नाही. घडी घडी काळ वाट याची उठोनी वेगेशी सांगितलंय ना. का वेगेशी? कारण क्षणभंगूर नाही भरवस, म्हणून वेगेशी. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहार्य संसाराच्या, जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेचे ना. कैसा काळ लोकाले आसे, हो, कैसा काळ लोकाले आसे. घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतास. बोक्याला माहितीये का हा श्रीमंताच्या घरचा उंदीर आहे, मग याला जपून न्यावं. बस तसं बोक्याला काय, गरीबाच्या घरचा असू द्या नाही तो श्रीमंताच्या घरचा, त्याचं खाद्य येते. तैसा काळ लोका नेत असे म्हणतात. देह जाईल, 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 जाईल, त्यास काळो खाईल. देह जाईल, जाईल, त्यास काळो खाईल. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. टाळ्या वाजून घ्या. देह जाणार आहे, देह जाणार. देहा पाचाचा आणेला उसना, शेकी ज्याचा त्याला देणेला. शेवटी ज्याचा त्याला द्यावं लागणार आहे. मग मृत्यूची भीती सर्वाला आहे. मृत्यूची भीती नाही असा माणूसच नाही. सरपंच असला तर गावात घाबरत नाही, आमदार असला तर तालुक्यात, खासदार असला तर जिल्ह्यात, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात, बरोबर आहे ना. आणि पंतप्रधान असला तर देशात घाबरत नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला, विचारा बांगलादेशची पंतप्रधान, अजूनही भारतात राहिलाय शेख हसीना, बरोबर आहे ना. मृत्यूच्या भीतीनं सर्व घाबरतात. लावलीच आता चोपदाराला उद्या रिव्हॉल्वर. याच्यानंतर जर भाईजीच्या दिंडीत कपडे घालून दिसले तर ते पुन्हा येतील का? नाही येणार.
मृत्यू पुढे सर्वांना घाबरावं लागतं. हे लावला आता उद्यापासून पखवाज वाजवताना तो म्हणाल मी वडापावचा गाडा टाकतो मला मारू नका. बरोबर आहे ना. मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती नाही असा माणूसच नाही. मी एका गावात सांगितलं ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या रडायल्या, एक म्हातारी हसत होती. कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हटलं मग मी म्हटलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. तुम्ही हसत होत्या, बाकीच्या रडत होत्या. तुम्ही काय म्हटले म्हणे? या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. मी आजीवलीची नाही म्हणे, मी आंबीवलीची आहे. राहणार थोडी आहे, जाणारच आहे ना. मृत्यू येथे उरला आले अवतार, येथे उरला आले अवतार, अवतार येरते पामर जीव किती. सर्वांना जावं लागणार आहे, पण जायला आवडत नाही. आगा मर हा बोल न साथ. एखाद्याला जर म्हटलं ना जाय ना मरणा, तो म्हणतो तू मरणा. म्हणजे मरण हा शब्द याला म्हणायचा, आगा मर हा बोल न साथ. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकायला बरा वाटत नाही, पण मरावं लागतं ना, मरावं लागतं. मी आता वारीच्या अगोदर एका घरी गेलो. लक्षात ठेवा, मरावं सर्वांना लागतं. मृत्यूची भीती सर्वाला आहे. मग मृत्यूची भीती जर घालवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मृत्यू चरती मत भया. मृत्यू ज्याच्या भयाने चालतो आपल्याला त्याचं भजन करावं लागेल. बरोबर आहे ना. म्या बोलविल्या म्या चालविल्या. महाराज म्हणले काय, मला आठवण बोलणे सूर्याशी चालणे तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. बघा माऊलीचं प्रस्थान आठवा पाहिजे. माऊलीच्या प्रस्थानच्या अगोदर एक 4-8 दिवस बातम्या लागल्या होत्या इंद्रायणीच्या प्रदूषणाच्या. आणि असे व्हिडिओ आले बाहेर की वारकऱ्यांनी काळजी घ्या आणि प्रशासनाने काळजी घ्या. प्रशासनाने इंद्रायणी स्वच्छ करायला पाहिजे. आज जर वारकरी आले आणि त्यांनी जर इथं आंघोळ केल्या तर सगळं घाण पाणी होतं बरं का. प्रस्थानच्या 2-4 दिवस अगोदर सर्वांनी त्याच्या बातम्या केल्या. वारकऱ्यांना विनंती केली आरोग्याची काळजी घ्या. नदीवर श्रद्धा जरी असेल तर आंघोळीसाठी कोणी जाऊ नका. पण ऐका, प्रशासनानं ना ऐकलं पण माऊलीनं ऐकलं. आणि माऊलीनं आळंदीच नाही, नुसती इंद्रायणीच नाही, आळंदीच साफ केली. कळलं माझं? याला म्हणायचं ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. लक्षात आलं माझं? पण आळंदी स्वच्छ केली. मग पुन्हा प्रश्न आला की पुलं बंद झाली. मग पुन्हा प्रस्थानला संस्थांच्या सूचना आल्या, कोणत्याही वारकऱ्याने आळंदीमध्ये प्रवेश करू नका, आहे त्या ठिकाणी सुरक्षित थांबा. पण गोर गरीब निष्ठावंत वारकऱ्याला जर विचारलं आता कसं प्रस्थान होईल का नाही, वारकरी एकच म्हणायचे
माऊली सगळं ठीक करतील. माऊली सगळं ठीक करतील. पुलाची कठडी तुटली, पुलावरून पाणी चालू होतं. किती तारखेपर्यंत? 7 तारखेपर्यंत. आणि सूचना होत्या आहे तिथे थांबा. पण ऐका, 8 तारखेला सकाळी पाणी कमी झालं. पुलाची कठडी ताबडतोब तयार केली आणि पुन्हा दिंड्या आळंदीत आल्या. पहिल्यांदा ठरलं 10 लोकांना प्रवेश मिळेल. नंतर वाढवलं, म्हटले आता कशाला थांबवायचंय, 100 लोकांना प्रवेश. पुन्हा दुसरी सूचना आली की पूल कमकुवत झालेला आहे, 20च दिंड्याला पुलावरून जाता येईल. पर्यायी मार्ग धानोरी मार्गे, चरोली मार्गे रस्त्यावर वारीला पुण्याला पुढं चालायला यायचं आणि बाकीच्या दिंड्यानं चरोलीमध्ये सामील व्हायचं. पण पुन्हा माऊलींची कृपा बघा, अख्खा सोहळा त्याच पुलावरून पुण्यापर्यंत पोहोचला. ऐसा तू समर्थ. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दन पाय वंदितसे, एका जनार्दन पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार. कुठेही गेला तर तुम्हाला आधार कार्ड विचारतात, पण इथं कोणत्या धर्मातला आणि कोणत्या जातीतला आला तर त्याच्या आधार कार्डवर एकच नाव आहे, माऊली. कळलं ना तुम्हाला? सगळ्यांना काय नावाने हाक मारल्या जातं? माऊली.
तुमच्या खिशातलं आधार कार्ड इथं दाखवायची गरज नाही. माऊली हे सगळ्या सोहळ्यात आलेल्या 25 लाख लोकांचं आधार कार्ड आहे. न पाहे याती कुळाचा ज्ञानोबा राय सगळं श्रद्धा असेल. ज्ञानोबा रायवर श्रद्धा ठेवा महाराज. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. महाराज म्हणले ही क्रांती आहे. हेच आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. अहो वृक्षाची पान हले ज्याची झाडाचं पान सुद्धा. सगळ्यांनी तयाऱ्या केल्या बाबा. मग पुण्यातच रेनकोट वाटायला सुरुवात झाली. एवढा जर पाऊस आला तर पुढं वारी कशी? रेनकोट 10 दिवस काढायचं काम पडलं नाही. बरोबर आहे. पुन्हा कालपर्यंत पाऊस होता. मग सगळ्या वारकऱ्याच्या मनात एकच, कुठेही पाऊस असावा पण पंढरपुरात पाऊस नसावा. विठुरायानं आपल्या सगळ्यांचं ऐकलं आणि आज ऊन पडलं. तुम्ही अनुभव घेत चला. या छोट्या छोट्या गोष्टीच परमार्थाचा अनुभव देणाऱ्या असतात. बाकी काय महाराज लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे शरीर चालणार आहे तर त्याच्या सत्तेने चालणार आहे. चाले हे शरीर कोणाचे? बरं बोलत चला. दिसतं कशाने? डोळ्याने. ऐकू कशाने येतं? कानाने. बोलता कशाने येतं? तोंडाने. डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं आणि तोंडानं बोलता येतं असं आपलं म्हणणं आहे. ऐका. तोंडाने जर बोलता येतं तर मुक्याला तोंड नाही का? मग बोलता का येत नाही? डोळ्यांनी दिसतं तर आंधळ्याला डोळे नाही का? मग दिसत का नाही? कानाने ऐकू येतं तर बहिऱ्याला कान नाही का? अहो हे कान आहे ना त्याला हे सर्व. मग त्याला ऐकायला काय येत नाही? डोळ्यांनी दिसत नाही, तोंडाने बोलता येत नाही आणि कानानं ऐकू येत नाही. देखवी ऐकवी एक नारायण. याचे भजन. मी वारीच्या अगोदर एका घरी गेलो. उन्हाळा खूप होता यावर्षी. बरोबर आहे ना? अहो म्हटलं एसी लावा. म्हणले जमत नाही. म्हटलं फॅन लावा. म्हणले जमत नाही. म्हटलं कूलर लावा. म्हटले जमत नाही. म्हटलं तुमच्या घरामध्ये फॅन कूलर एसी नाही का? म्हटले आहे. म्हटलं मग मीटर नाही का लाईट घ्यायचं? म्हणे मीटरही आहे. अहो म्हटलं मीटर आहे, फॅन आहे, कूलर आहे, एसी आहे, लावत का नाही? म्हणे महाराज मीटर आहे, फॅन आहे, कूलर आहे, एसी आहे, पण MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलेलं आहे. कनेक्शन कट झालं तर एसी असून लागणार नाही. कनेक्शन कट झालं कूलर असून चालणार नाही. कनेक्शन कट झालं फॅन असून लागणार नाही. तसं आपल्या सगळ्या अवयवाचं कनेक्शन पंढरपुरामध्ये कमरेवर हात ठेवून उभं आहे. त्यानं जर कनेक्शन कट केलं तर डोळे असून दिसणार नाही, तोंड असून बोलता येणार नाही. मुका झालो. बरोबर आहे ना? मुका झालो. आपण म्हणतो ना काकड्याच्या शेवट मुका झालो वाचा गेले. हो तो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र गर्वामध्ये झाली सर्व हानी. महाराज म्हणतात गर्वात हानी झाली आणि मुका झालो. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. भजन केलं नाही तर यावे. म्हणून हे माझ्या अधिकारानं चालणार आहे. बघा आता तुम्ही कोकणातली म्हणजे समुद्राच्या काठावरची माणसं आहात. बरोबर आहे? समुद्राच्या काठावर आपण घरं बांधून राहता की नाही? बोला. राहता. हे कुणाच्या विश्वासावर? हे जगाच्या मालकाच्या विश्वासावर. समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी आहे. भगवंत म्हणले समुद्राला सुद्धा मी रेषा मारून दिलेली आहे. किती पाऊस झाला तर समुद्राला पूर येणार नाही आणि किती पाऊस बंद झाला तर समुद्राचं पाणी आटणार नाही. हे त्याच्या सत्तेनं चालणार आहे. मग महाराज म्हणले ज्याच्या सत्तेनं चालणार आहे तुम्ही त्याचं भजन करा ना. मृत्यू शरती मत भया. तसं मृत्यू सुद्धा माझ्या भयानं चालणार आहे. मग त्याचे पोवाडे गा. ज्याचे गरजेचा पोवाडे, ज्याचे गरजेचा पोवाडे, ज्याचे गरजेचा पोवाडे, ज्याचे गरजेचा गरजेचा
वा वा, याला म्हणायचं गरज नाही. ज्याची गरज आता पवाडे. गरज नाही म्हणजे उंच आवाज करणे किंवा मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. शिवाची काय असते? सह्याद्रीचा सिंह गरजतो, हो हो हो. बस, गरज नाही, एवढंच घ्यायचं. ज्याचे गरज आता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, बरोबर. गायीन लीळा चरित्र पोवाडे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. आता भाईजीने ही यात्रा काढल्यावर ज्यांना यायचं नाही ते काय, त्या भाईजींना तेवढाच धंदा आहे, बरोबर आहे ना. म्हणू द्या, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. धंदा कशाला म्हणतात? सातत्याने तोच काम तो करत राहणे याला म्हणतात धंदा. त्याच्यात काही वाईट शब्द नाही. मग वाईट असतं तर महाराजांनी वापरला असता का? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. तुम्ही हरिपाठ करता हे देवाचे पोवाडे आहेत. तुम्ही कीर्तन करता हे देवाचे पोवाडे आहे. तुम्ही कथा गाता हे देवाचे पोवाडे आहे. तुम्ही भजन म्हणता हे देवाचे काय आहे? पोवाडे. पोवाडे म्हणजे गुणगान. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे. होईल काय? कळी काळ पाया पडेल. महाराज म्हणतात काळ आपल्या पाया पडेल. कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले ना, काळ त्यांच्या पाया पडलेला आहे. अहो 700 वर्ष झाले जर हा एवढा मोठा सोहळा चालत असेल तर हा काळावर विजय आहे. काळावर विजय मिळवणं आहे. नाही तर महाराज काळावर विजय मिळवणं एवढं सोपं नाही. काळ सगळ्यांवर विजय मिळवतो, पण साधू संतांनं काळावर सुद्धा विजय मिळवलेला आहे. कळी काळ पाया. उदाहरण सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताना मावल्या हो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि ती अंत्ययात्रा समोर आली. आता ही अंत्ययात्रा अशुभ मानतात, बरोबर आहे, आणि नांदायला जाणं शुभ मानतात ना. मग त्या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. त्याला म्हणतात कळी काळ. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर आहे ना. असं आहे, ते काय सोपं थोडंच आहे. मेल्यावर ह्या बाया रडताना म्हणतात एकदा मायाकडं डोळ्यानं पहा, आणि त्यानं खरंच उघडल्यावर तुम्ही याची कल्पना केली का नाही कधी? त्याने जर खरंच उघडून पाहिलं तर आपले लागतील आणि त्याचे उघडतील. ते काही एवढी सोपी गोष्ट थोडी आहे. भाईजी आमच्या गावात एकाला सांगितलं, गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. घाबरणाऱ्या माणसाला लोक सांगतात गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. त्याचा मुलगा आजारी पडला आणि नेमकं तोच रस्ता दवाखान्यात जायला, हॉस्पिटलला जायला. त्यानं आपल्या पोराच्या हाताला धरलं, बॅटरी घेऊन निघाला. नेमकं स्मशानभूमीजवळ गेल्यावर तिकडून एक माणूस कंदील घेऊन आला. कंदील कळतो ना तुम्हाला? कंदील घेऊन आला आणि दोघांची भेट झाली स्मशानभूमीत. महायुकून मुलगा घेऊन जाणारा म्हणे, का हो आपल्या गावातली लोक म्हणतात बुवा या स्मशानभूमीत भूत आहे. ते तिकडून आलेला म्हणे, बुवा मी काय पाहिलं नाही, मला काही भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झाले. तुम्ही थोडा वेळ घ्या जरा. 5G आहे ते. विठाला विठाला एवढं सोपं आहे का ते मला सांगा? अजिबात नाही. महाराज म्हणले कळी काळ पाया. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा निघाली. खांदेकऱ्यांना गर्व झाला. एवढा नामवंत महाराज, पण आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? नाथ महाराज म्हणले ठेवा खाली, तुमच्या खांद्याची मला गरज नाही. लक्षात आलं? कोणी अन्नदान करत असेल आणि तो जर म्हणत असेल आमच्यावर चाललाय हा सोहळा, नाही 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 दादा, तुझ्यासारखे पिढ्यानपिढ्या गेले, हा सोहळा चालू आहे आणि अन्नदानही चालू आहे. म्हणून गर्व करायचा नाही. इथं गर्व नाही करायचा, इथं सेवा करायची. पंढरपूरला आले, मी किती मोठ्या घरची आहे, मी किती मोठ्या घरचा आहे, कोणतं पद माझ्याकडे आहे, कोणतं किती श्रीमंती माझ्याकडे आहे, हे पंढरपुराच्या बाहेरच सोडायचं.
आणि मला भाईजी अहो मी एवढा मोठा माणूस आहे, मला तुम्ही बिना फॅनच्या खोलीत झोपवलं, तुला छतावर झोपवाय पाहिजे फॅन बरोबर. इथं ते तसलं जमत नाही, इथं सगळे वारकरी आहे बरोबर. आम्ही सुद्धा ट्रकमध्ये झोपतो. आता एरवी आम्ही एसीच्या गाडीत बसणारी माणसं, पण आता गाडीत पाय ठेवत नाही. हा कलर पांडुरंगाने दिलाय असा नाहीये मी. नाही कळलं का तुम्हाला? विठाला विठाला कपडे सुद्धा बदलत नव्हतो, म्हणलं आहे तसं जाऊ. हे बाकीचे म्हणले भाऊ शर्ट तर दुसरं घाला. अरे म्हणलं काय होतं, वारी आहे, शर्ट माझं आहे, रुमाल त्यांचा आहे, फेटा एकाचा आहे बरोबर आहे ना. बस हे काळाचे बस हे विठाला विठाला. वारीत आनंद घ्यायचा, वारीत हे सगळं बाजूला ठेवायचं. आम्ही किती मोठे आहे, हे जे सर्व बाजूला ठेवून जो वारीत चालतो त्याला आनंद. सरचिन माझी भेट झाली ना फलटणच्या पाठीमागे बरोबर आहे ना. आमचे आमदारही सोबत चालत होते, खासदार आमदार मंत्री सगळे वारीमध्ये चालतात, पण वेगळी सुविधा कोणत्याच दिंडीमध्ये नाही. वारकऱ्यांना सगळ्यांना एकच आहे बरोबर आहे ना. पण महाराज म्हणले हे कळीकाळ पाया पडे, ज्याचे गरज आता पोवाडे कळीकाळ पाया. आता बऱ्याच वेळ झाले महाराज तुम्ही ज्याचे 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 सांग, पण कुणाचे? अभंगाच्या दुसऱ्याच्या ना. तो पंढरीचा तो पंढरीचा तो ज्याचे म्हणजे तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. आपण ज्यांच्यासाठी इथं आलो तो हा पंढरीचा राणा, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पण जगाचा राजा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा. कानडा
बैलांनी म्हणा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा सरकार का येडे पगार द्यायला आता पुरुषांनी म्हणा कानडा राजा पंढरीचा हम भी किसी से कम नहीं महाराज सो तो हा पंढरीचा उसा 18 जना जंबूया दीपा माझी एक पंढरपूर धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. म्हणून म्हणतात महाराज म्हणले तो हा पंढरीचा पुसा 18 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दास. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं छान बसतंय. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाणे. वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे. वैकुंठ हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. वैकुंठ आवडत नाही असा माणूस नाही. भाईजी मी आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर कधी नरकवासी वाचलं नाही. स्वर्गवासी, कैलासवासी, नाही तर कसंही मरू द्या, 90 हाणून मेलं तरी वैकुंठ, आणि आषाढी वारी करून मेलं तरी वैकुंठ वाट. मग एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पंढरपुरात येण्याची गरज काय? ते म्हणणं सोपं आहे. महाराज म्हणले वैकुंठ एवढं सोपं थोडी आहे. वैकुंठ एवढं सोपं नाही. वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बघा, बंद असतं तर अजून शांतता, किती छान वाटतं यार. मला ते असे जास्त कालवा असला की ते चिडचिड होत. शांतता, मला ते आरडाओरडा करायचं बोलायचं जमत नाही, आहे की नाही. शांत झालं आता, वातावरण छान. चला आता अजून 1 तास वाढवूयात, काही अडचण नाही. बरोबर आहे. लक्षात ठेवा, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठ एवढं सोपं नाही. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नाश जीवाभो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठना. वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही ना. मग आम्हाला सोपं कसं मिळेल? येत फलम नास्ती तपसा न योगे न समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात.
हृदय ध्यायतो विष्णू त्रेतायाम जतो मुखे द्वापारी परिचर्या नाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगात कीर्तनानं माणसाला वैकुंठ मिळतं. वारीत प्राधान्य कशाला आहे? भजनाला आहे. भजनाला प्राधान्य आहे, बरोबर आहे ना? मग भजनानं मोक्ष मिळतो. असं एखादं उदाहरण, एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. बघा, भगवंताच्या नावात ताकद काय. सहज वैकुंठ कसं देवाच्या नावानं मिळतं बघा. दोघं भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच कधी कधी. कधी नवरा परमार्थिक असला तर बायको नसते. आता बरेच सिंगल शीट आले असतील इथे, बरोबर आहे ना? कधी बायको परमार्थिक असली तर नवरा नसतो आणि कधी नवरा असला तर बायको नसते. आता एखाद्या बाईचा नवरा घरी इकडं आला नसेल आणि ह्या जर घरी गेल्या तर तो लगेच म्हणणार आली आमची संतीन. बरोबर आहे ना? आली आमची संतीन. यांच्या भाषेत आली आमची संतीन असं आहे ना, आहे का नाही? बरोबर आहे. हे जुळून येणं फार अवघड आहे. हे परमार्थात जुळून येणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं, एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. पण तो साधू सेवा करायचा दुसरा मोठा भाऊ, आणि छोट्या भावाला ते जमत नव्हतं. पण त्याचं एक आठ होती, ते साधू संत घरी आले की तो घराच्या बाहेर निघून जायचा आणि ते गेले की मग घरी यायचा. अडवत नव्हता कोणाला. माणसाला नाही जाता आलं तर चालेल पण अडवू नये. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय चांगल्या. हे बघा, अशा कार्यक्रमाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद दिला पाहिजे. एवढं जर पाहिजे करत, एवढी छान व्यवस्था नाही आम्हाला, आम्ही तंबूत राहायला आहे, बरोबर आहे ना? आम्ही राहायला तंबूत आहे. पाऊस आला तर झोपायची अडचण आहे, टॉयलेटला लोकांना लांब लांब जावं लागतं. तुम्हाला किती सुंदर व्यवस्था आहे. तुम्ही भाईजींचे आभार मानले पाहिजे. या पंढरपूरमध्ये पैसे देऊन मिळत नाही, लक्षात ठेवा. पैसे कुणाकडे नाही मला, पैसे सगळ्यांकडे आहे हो. पण पैसे देऊन सुद्धा एवढ्या लोकांची व्यवस्था होईल असं ठिकाण मिळत नाही ना, नाही मिळत. लक्षात घ्या. मी तर म्हणतो तुम्ही भजन सोडून दुसरं काही केलंच नाही पाहिजे. तुम्ही जर एवढे सुखात असाल तर तुम्ही भजन सोडून दुसरं कशाला प्राधान्य दिलंच नाही पाहिजे. लक्षात ठेवा. बाकी तुम्ही थोडं फिरा. लोकांच्या तंबूत पाणी आहे, आज तरी उघडलंय म्हणून बरं आहे. साधू सेवा आवडत नसेल तर विरोध करू नये. नाही आपल्याला पंढरपूरला जाता आलं ना, एखाद्याकडे पैसे नसेल तर त्याला म्हणावं हे मी देतो पण तू जा. मला जमत नाही ना, पण तू पंढरपूरला जा आणि माझ्यावरचं एकदा पांडुरंगाला दर्शन घे. कळलं माझं बोल? लोक फोन केला की निरोप सांगतात का नाही? आमच्या वतीने एकदा पांडुरंगाच्या पाया पडा तुम्ही. केलं पाहिजे. करविता अर्ध पुण्य घडे प्रमाण आहे, लक्षात ठेवा. मग एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली. म्हणे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले मी 2 नाही 3 दिवस इथं राहतो पण त्याला भजन करायला लावतो. महाराज 3 दिवस तिथं राहिले पण हा पठ्ठ्या 3 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले अहो तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? काहीतरी युक्तिवाद करा. मी लपून बसतो आणि तुम्ही महाराज गेले अशी चर्चा करा. महाराज लपून बसले आणि मग लोकांनी चर्चा केली. महाराज गेले, महाराज गेले. मग तो घरी आला. घरी आला, दरवाजातून वाकून पाहिलं. महाराज दरवाजाच्या पाठीमागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरलं. हो, तो म्हणे हो सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? मी राम म्हणणार नाही, याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळ्या अधिवेशनात अब्बू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते. वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोललास की तू, बरोबर आहे ना? तसे राम म्हणणार नाही, याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, कोणत्याही परिस्थिती याचं मोल करू नको, लक्षात ठेवा. आणि महाराज त्यांच्या आश्रमावर गेले. याचा अंतकाळ जवळ आला. यमाचे यमदूत याला घेऊन गेले. लक्ष देऊन आहे का बघा. आणि मग तिथं त्याच्या कार्याचा हिशोब झाला. त्याला कटगऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त, आरोपी आहेत आपण.
वरचा जज आहे यमराज, वकील चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पापों के अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में घर कुछ अमानत न होगी, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, किराए के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, इसका किराया भी भरना पड़ेगा. नाही कळलं का? इसका किराया भी भरना पडेगा, काया कोटी खाली करना पडेगा. लक्षात आलेलं. यमराजानं कटगऱ्यामध्ये उभं केलं आणि यमराजानं त्याच्या कार्याला हिशोब केला. म्हणे सांगा यांनी खाली काय काय केलं. चित्रगुप्तानं त्याची खातेवही पाहिली. म्हणे याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही, याच्या जीवनात सर्व पाप आहे, पण एकदा नकळत त्याच्या तोंडातून रामनाम आलेला आहे. यमराजाने विचारलं, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे, तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ. त्याला वाटलं आता एकदाच रामनाम घेतलं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. तो म्हणे ते एका नामाचं पुण्य माझ्याकडे आहे ना, त्याचं फळ पहिल्यांदा द्या, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळना, एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे काय फळ द्यावं. यमराजाला कळलं नाही. यमराज म्हणे मग आपल्याला कळत नाही ना, आपण आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र आणि महाराष्ट्राचा देवेंद्र, भारताचा नरेंद्र आणि राजीनाम्याचा धर्मेंद्र. काय लावलंय बरोबर नाही कळलं. इंद्र देवेंद्र नरेंद्र. चला म्हटले भाऊ एकाच राशीचे आहे ते सगळे, इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यायचं. इंद्र म्हणे या रामनामाचं फळ मी देऊ. अहो या रामनामामुळेच मला ही खुर्ची मिळाली, इंद्राला बी देवेंद्राला बी आणि नरेंद्राला बी. कळलं माझं बोलणं. रामनाम घेतलं नसतं तर काय खरं होतं महाराज, बरोबर आहे ना. त्यांच्यामुळं मग पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरी, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोक अक्षिणे पुण्य मरते लोकम विशंती. अहो या रामनामामुळेच मला हे पद मिळालं, मी याचं मोल करू शकत नाही. म्हणजे आता ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ म्हणे याला. गेले ब्रह्मदेवाकडे. कोण कोण? इंद्र, यमराज आणि एकदा रामनाम घेतलेला तो पट्ट्या. ब्रह्मदेवाला म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात. म्हटले हो. याने एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यायचं. ब्रह्मदेवानं सांगितलं जग निर्माण करण्याचं ज्ञान या रामनामाच्या तपामुळेच मला मिळालं. अहमेवा समेवाग्रे नान्यत यद सत्परम पश्चादहम यदे तस्य यो शिष्यस्ते सौम्यम ऋतीयेत येत प्रतियेत न प्रतियेत चात्मनी. लक्षात ठेवा बरं का. म्हटले हे ज्ञान मला त्यामुळेच मिळालं, मी याचं मोल करू शकत नाही. म्हणले आता काय करायचं. आता एक काम करू म्हणे, जे रात्रंदिवस रामनाम घेतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव, भजन करे महादेव, या जगातले पहिले भजन करी भगवान शंकर आहे. या जगातले पहिले मृदंग वादक भगवान शंकर आहेत. आणि सांगू तुम्हाला, या जगातले पहिले वारकरी सुद्धा भगवान शंकर आहे. ही वारी भगवान शंकरांनी पहिल्यांदा केलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ शेताचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष बोळला गहिनी प्रसादे मग ज्ञान देवा सार चोजवी. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. आपण आरती फक्त श्रद्धेनेच म्हणत जाऊ नका, त्याच्या अर्थाकडे पण लक्ष द्या. काय म्हणतात, आरती ज्ञान राजा
महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत. शेवटी साधू संत न अगोदर कोण तू का मग? बरोबर आहे? सेविती साधू संत मनुवेदीला. बघा लक्षात, ते आपण म्हणत असतो पण त्याच्या अर्थाकडे लक्ष दिलं पाहिजे. लोपले ज्ञान हित नेनती, मग अवतार पांडुरंग नाव ठेविले. ज्ञानोबारा हे पांडुरंगाचेच अवतार आहे. पांडुरंग विष्णूचे, महाविष्णूचा आणि सखा माझा, हे असे लिंक आहे. लक्षात येते का? महाविष्णूचा अवतार सखा माझा, विष्णूचाच अवतार माऊली आणि विष्णूचेच अवतार. अहो पुंडलिकाच्या भावार्थान गोकुळी हुनी झाला येता. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मग काय केलं त्या ज्ञानोबरायानं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. महाराज म्हणतात हे लोपलेलं ज्ञान प्रगट केलं. अहो त्यांनी लोपलेलं जर प्रगट केलं नसतं तर आज सानप महाराजाचं कीर्तनच झालं नसतं. कळलं माझं बोलणं? म्हणले मग आता काय करायचं? भजन करी महाराज. भगवान शंकराकडे घेऊन गेले. म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता? म्हटले हो. मग यानं एकदा रामनाम घेतलं, याला काय फळ द्यावं सांगा? भगवान शंकर म्हणले मी भजन माझ्या आनंदासाठी करतो. मी भजन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाच. बस मी कर्म करत राहतो, भजन करत राहतो, फळाची अपेक्षा करत नाही. म्हणले आता काय करायचं? म्हणले आता एक काम करू, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण आता या चौघांना कळना. ठोक अजून या चौघांना कळना. विठाला विठाला कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. बरोबर आहे ना? म्हणले या चौघायला मेळ लागना. बघा बरं का, आता यमराजाला कळलं नाही, इंद्राला कळलं नाही, ब्रह्मदेवाला कळलं नाही, भगवान शंकरालाही कळलं नाही. या रामनामाचं फळ काय द्यावं? म्हणले आता काय करायचं? ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या. पण हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं बाई, एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. म्हणजे चौघांना मेळ लागत नाही. म्हणजे याच्यात काहीतरी ताकद, या नावात काहीतरी ताकद आहे. तेच बाकीचे म्हणले आता, म्हणले चल आता एका ठिकाणावर जायचं आहे आपल्याला. म्हणले कुठं? म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जायचं आहे. तो म्हणे अहो सकाळपासून फिरवत आहे मला, इकडून तिकडं तिकडून इकडं. शांताबाई आपलं हे नुसतं फिरवत आहे म्हणे मला. तुम्ही काय द्यायचं तर पटकन देऊन टाका, चला मोकळं करा. काही इथं चला तिथं चला तिथं चला. म्हणले आता हे नाव साध्याचं नाही, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे मी आता तिकडे येऊ शकत नाही. तो कोण आहे? त्याला माझ्याकडे घेऊन या. लक्षात आलं? सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. अपवादे संत सावता महाराज. मी त्याच्याकडे येणार नाही. त्याला म्हणाव तुझी वारी झाली की माझ्या आरणला ये. कळलं माझं? तशातलाच हा. म्हणे मी चालणार नाही आता. तो कोण आहे? त्याला घेऊन माझ्याकडे या. बाकीचे म्हणले अरे तो जगाचा मालक आहे. म्हणे मग असं आपल्याला तिकडे जावं लागेल. म्हणजे मी चालू शकत नाही. बंडी शेगाव पासून चालवलंय म्हणते मला, मी आता चालू शकत नाही. म्हणले आता काय करायचं? म्हणले तुला चालायचा कंटाळा आला का? म्हणले हो. मग काय करू आपण? 10 ट्रॅव्हल्स करू. बरोबर आहे ना? म्हणले मग आता आपण चालायचा कंटाळा आला का? तुला पालखीत बसवतो. मग पालखी आणली. ऐका, आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? ब्रह्मदेव, भगवान शंकर, इंद्र आणि यमराज. चौघांना पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी चालली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून आलेली पालखी देवानं पाहिली. भगवंत आश्चर्यचकित झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. आणि अनुमान प्रमाण यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वडणी. अनुमान प्रमाण. बरोबर आहे ना? म्हणजे पालखीत बसणारा किती तपस्वी असेल. आणि एवढे मोठे माणसं जर एवढ्या मोठ्या माणसाला घेऊन आपल्याकडे येत असेल तर आपण इथं बसून जमणार नाही. आपण 4 पावलं उठून गेलं पाहिजे. भगवंत उठले आणि आडवे पालखीला चालत निघाले. म्हणून उद्या पंढरपूरच्या पांडुरंगाची पालखी आडवी ज्ञानोबारायला आणायला जाते. लक्षात ठेवा. आजही बरं का, पण इकडून पालखी पंढरपूरची पहिल्यांदा जाते 20व्यापर्यंत.
आणि ज्ञानोबारायाच्या रथातून पादुका काढल्या जातात आणि पांडुरंगाच्या पालखीत ठेवल्या जातात आणि तिथून ती पालखी पांडुरंगाची पंढरपुरात येते. हा म्हणले आपण आडवं गेलं पाहिजे. भगवंत उठून आडवे पालखीला निघाले की या चौघाईनं पाहिलं, म्हणे यार आपण तर याला लहान समजत होतो आणि याला पाहिल्यावर तर देव उठून आला. आणि देवाला वाटलं यांनी खांद्यावर घेतला म्हणल्यावर किती मोठा असेल. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आणलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. आणि मग या चौघायला त्याच्या शेजारी बसलेने या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. म्हणले विचारायला आता शिल्लक काय राहिलं. म्हणे हे कोण आहे याला पालखीत घेऊन आले. म्हणले याचंच मॅटर होतं. अहो म्हणले हा कोण आहे. अहो म्हणे याने एकदा तुमचं नाव घेतलं, या नावाचं मोल काय द्यायचं हे आम्हाला कळना. मग हा चालायचा कंटाळाला म्हणून याच्यासाठी पालखी आणली. याला खांद्यावर घेऊन तुमच्याकडे येत होतो तो तुम्ही उठून पुन्हा याच्याकडे आले. याला घेऊन तुमच्या सिंहासनावर बसवलं. अजून याला देता तरी काय. हे आमच्या खुर्चीवर बसून खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ तरी काय देणार. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. बस बघा, यमराजानं सांगितलं एका राम नामाचं फळ तुला मिळालं. आमच्या खांद्यावर आला आणि देवाच्या जवळ जाऊन बसला. आता राहिलेल्या पापाचं फळ भोगायला तयार राहा. भगवंत म्हणले वेडे आहे का. ज्यानं एकदा माझं तोंड पाहिलं आणि माझ्या वैकुंठात आले त्याला जर पुन्हा नरकात टाकलं तर हे 30 लाख लोक पुन्हा पंढरपूरला येतील का. जो एकदा माझ्याकडे आला सुंदर ते उभे विटेवरी करकटेवरी तुळशी हार गळा आवडे निरंतर हेच ध्यान. म्हणून म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे तुझ्या नामाचा तुझं न कळे देवाच्या नावाची ताकद आहे. भगवंताच्या नावाची ताकद आहे म्हणून तुम्ही एवढे सारे इथं आला. लक्षात आलं का. बाईजींनी तुम्हाला फक्त सांगितलं आपल्याला आषाढीला जायचंय. आपोआप तुम्ही तुमच्या नावाच्या नोंदण्या केल्या का नाही. ही देवाच्या नावाची ताकद आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा. उसा सहाचं 18 जाणा. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. 7 ते 9ची वेळ आहे. बरोबर 9 वाजून 5 मिनिटं जास्त झाली. महाराज इथं थोडं वाढून करावं मग तिकडं वाढून मिळतं. लक्षात आलं का. पंढरपुरात सेवा इथं पेरायचं मग बाकीकडे उगवत राहत आहे आहे का नाही. लक्षात घ्या. म्हणून इथं कसर करायचं नाही. इथं पांडुरंगाच्या दरबारात तुम्ही सर्व पुढं बसलेली पांडुरंगाची स्वरूप आहात, माऊलींचे स्वरूप आहात. बाकीकडं तरी आम्ही घड्याळाकडे पाहत राहतो. बरोबर आहे. पण इथं घड्याळाकडे पाहायचं नाही. कारण असं आहे ना, महंगी से महंगी घड़ी भगवान सबको दे लेकिन मुश्किल घड़ी किसी को बने. बरोबर है. घड़ी ठीक करने वाले बहुत है लेकिन समय सिर्फ पांडुरंग ही ठीक कर सकता है. लक्षात आलं का. घडी दुरुस्त करणारे खूप मिळतील पण घडीतली वेळ दुरुस्त करायची असेल तर त्या पांडुरंगाशिवाय ते होणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपली घडी बंद पडू नये.
याकरता घडी घडी भजन केलं पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा करावया पार, नाशिवंत देह जाणार. आयुष्य खातो काळ मग पांडुरंगाला जाता जाता एकच विनंती करा, हेची दान देगा तुझा गुण गायीन आवडी हेची माझी बस. तुम्ही जर वारीत पाहिलं ना 80-80 वर्षाची म्हातारी चालताना दिसतात. काही लोक आम्हाला म्हणतात महाराज वर्षभर गाडीने फिरता, हे चालणं कसं होतं? ते म्हातारे माणसं पाहिले ना काठी टेकवत वाकवत चालणारी, त्यांच्याकडे पाहून ऊर्जा मिळते. अरे जर एवढे म्हातारे चालत असतील तर अभि तो मैं जवान, बरोबर आहे ना? अजून तर आपण तरुण आहे, आपण अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे. मी तर तुम्हाला विनंती करेल, दरवर्षी तर आपण असं येताच, एकदा पायी वारी करा. दिंडी आहेच ना माझी, काय ताण आहे. तुम्ही आला तर अजून आनंद वाटेल. एकदा पंढरपूरच्या पायी वारीचा आनंद घ्या. किंवा एक काम करा, तुम्ही इथं येत असाल तर एक दिवस अजून अगोदर या वेळापूरला, गाड्या इथं पाठवून द्या. बंडी शेगावला वेळापूरला आमच्यात सामील व्हा, भजन करत करत इथे या. एकदा चालण्याचा आनंद घ्या. नाही तर बाईजीने ठरवलं तर काहीच अशक्य नाही. आपली भजनी मंडळ आहे, सगळं आहे का नाही. एकदा पायी वारीचा आनंद आपण सगळ्यांनी घ्या. माझं जेवढं वय आहे तेवढं फक्त कोरोना सोडायचा, तेवढ्या माझ्या वाऱ्या आहे. तुम्हाला सर एवढ्या वाऱ्या कशा? जन्म आई वडील पहिलेच वारकरी आहेत ना, वारी त्यांची दरवर्षीचीच आहे. मला कडेवर घेऊन वारी झाली, कडेवर घेऊन झाली, नंतर त्या गाड्यात झाली, नंतर मला चालता आलं की पायाने सुरू झाली. तेवढ्या वाऱ्या माझ्या आहेत हा, लक्षात ठेवा. म्हणून त्या पांडुरंगानं भरभरून वारीमुळं मी कीर्तनकार आहे, संपला विषय. वारीच नसती तर मी कीर्तनकारच नसतो. कारण वारी नसती तर माझे आई वडील सोहळ्यात आले नसते, ते सोहळ्यात आले नसते तर मला कीर्तनकार करण्याची त्यांच्या मनात कुठून संकल्पना आली असते? कुठूनच नाही. बस म्हणून वारी सर्वच आहे. म्हणून महाराज म्हणतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. सहज मोक्ष आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण या सिद्धबेट ट्रस्टमध्ये सामील होऊन दरवर्षी या वारीला येत राहता. पांडुरंगाला जाता जाता एकच विनंती करा, मला प्रतिवर्षी पंढरपूर, मला दरवर्षी या पंढरपूरला यायला मिळावं. कारण या पंढरीचा सोहळा, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. महाराज आपण ते वेळ घालू शकत नाही. पुन्हा एकदा पांडुरंगाला विनंती करा की मला ही वारी चुकायची नाही. पांडुरंगा दरवर्षी तुम्हाला जसं जमेल असं, तुम्हाला नसेल पायाने चालायला जमत तर तुम्ही असं येता, हे पण काय नाही अडचण. महाराज म्हणले तुम्हाला जसे जमेल तसं या, पण या पंढरपूरची वारी चुकू नका. आणि भाईजींना मी एकच विनंती करेल, पांडुरंगाला विनंती करेल, भाईजीसाठी अकल्प आयुष्य व्हावे माझी या सकाळ हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अतिशय आदराने मी 4 दिवसापूर्वी तुमची आठवण काढली नातेपुतेमध्ये. का काढली सांगतो. कारण मुंबईचे काही माणसं आमच्या दिंडीला भोजन देण्यासाठी आले, ठाण्याची. आणि मग ते आल्यानंतर मी त्यांना म्हटलं कुठून आला? काही म्हटले महाराज आम्ही मुंबईवरून आलो. आणि आम्ही सगळे फिल्म सिटीमध्ये काम करणारी कलाकार मंडळी जास्त आहे. मी त्यांना तुमची आठवण केली. अहो म्हटलं तुम्ही येत नाही का म्हणले आमच्याकडे? म्हटलं पहिलं भरपूर यायचो, आळंदीला होतो तेव्हा, आता जरा प्रवास दूर आहे. म्हटलं भाईजी महाराजांना तुम्ही ओळखता का? त्याच्यातला एक म्हणे हा आमचे कोकणातले ना. म्हटलं हा ते भाईजी महाराज. 2-4 दिवसापूर्वी तुमची आठवण काढली. आणि तुमची आठवण नेहमी, भाईजींचा फोन येत राहतो. माझ्या व्यस्ततेमुळं मला फारसा वेळ तुमच्याकडे देता येत नाही. पण या वारीच्या निमित्तानं पुन्हा आपल्या एकदा सगळ्यांच्या भेटी होतात. महाराज म्हणले पंढरीत काय सांगू सुखाची या गोष्ट, बरोबर आहे, होती संताची या आणि सांगू सुखाची या गोष्टी. इथं काही कोणी दुःखाचं बोलत नाही, कळलं? इथं सगळं एकमेकाबद्दल सुखाच्या गोष्टी चालत राहतात. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्व वारकऱ्यांची वारी अतिशय सुंदर हो. पांडुरंगानं तुम्हाला निरोगी आयुष्य द्यावं. आणि दरवर्षी आषाढी कार्तिकी विसरू नका. मग आहे का नाही? आपल्याला आता घरी जाताना आनंद होईल. पण सांगू तुम्हाला, आपल्याला घरी जाताना जर आनंद होत असेल ना, तर पांडुरंगाच्या डोळ्यातून नक्की अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगू, त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यानं 14 भुवनाची निर्मिती केली.
त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून तो म्हणला ना आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आपण आनंदानं घरी निघालो ना तेव्हा पांडुरंगाच्या मूर्तीकडे जर पाहिलं तर त्या पांडुरंगाच्या डोळ्यातून आपल्याला अश्रू आलेले दिसतील. कारण त्यालाही वाटत असेल माझे भक्त आज मला सोडून चाललेले. कन्या सासुऱ्याशी जाय मागे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट अशी केशवा. म्हणून महाराज जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले. आपण जातो पण महाराज म्हणले त्या पांडुरंगाला आपण गेल्यानंतर वाट पांडुरंग आपली बघत असेल की अरे आषाढी झाली पण आता कार्तिकी कधी येईल आणि कार्तिकीला माझे भक्त मला पुन्हा एकदा भेटायला येतील. कारण सांगू मुलगी सासरला जरी गेली ना तर आई वडिलाला वाटतं नाही तिनं महिन्याला आलं चालल, पण निदान दीपवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तरी माहेराला तिनं आलं पाहिजे. तसं हे पंढरपूर आपलं काय आहे? माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. लक्षात ठेवा हे आपल्या सगळ्यांचं माहेर आहे. आणि म्हणून मानतात ना या माहेराला जायची आवड आपल्या सगळ्यांना आहे. लक्षात येते. पण आपण सगळ्यांनी जाताना पांडुरंगाला म्हणा देवा झाली तुझी वारी आता जातो घरी, पण माघारी आषाढी झाली पण कार्तिकीला नक्की येणार असं सांगून जा. देवालाही बरं वाटेल, देवालाही चांगलं वाटेल की माझे भक्त मला सांगून गेले की आम्ही कार्तिकीला तुला विसरणार नाही. कार्तिकीला आलं की सांगा आषाढीला आम्ही तुला देवा विसरणार नाही. बस देवाला एवढी विनंती करा दरवर्षी आमची वारी तू करून घे. बरोबर माझा नेम आहे पण सिद्धीला नेणं तुझ्या हातात आहे. बस भाईजीला म्हटलं मी, भाईजी म्हटले आपलं काय महाराज, लोक देतात आपण फक्त व्यवस्था करतो. म्हटलं भाईजी एवढं भाडं देता तुम्ही? म्हटले हो. पण काही लोक देतात म्हणे आपण फक्त करून घ्यायचं असतं, आपल्याला काय तेवढंच आपल्याकडे मॅनेजमेंट आणि करून घेणं आहे. तसं आपणही देवाला म्हणा आमच्या हातात काय नाही देवा, हे तुझ्या हातात आहे. आम्हाला दरवर्षी वारीला यायचं पण ती वारी तू पूर्ण करून घ्यायची. तुमचा अनुभव असेल बऱ्याच लोकांनी 2-2 महिने नावं दिली असतील आणि अचानक ती रद्द झाली असतील आणि त्यांच्या जागेवर सहज बोललेले तयार झाले असतील आणि या वारीत आले असतील. बरोबर आहे. कारण पांडुरंगाच्या हातात आहे ही वारी कशी सफल करून घ्यायची. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या वारकऱ्यांना मी या आषाढी वारीच्या भरभरून अशा शुभेच्छा देतो. 5 मिनटं 10 मिनटं जास्त झाले पण काय नाही, हे पांडुरंगाची सेवा आहे. आपल्यालाही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. बाईजी महाराजांना धन्यवाद. तुम्हाला माझी आठवण येत राहते. एक तरुण कीर्तनकारावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाईजी महाराज. नाही तर त्यांच्या माझ्या वयाची त्यांची मुलं असतील, बरोबर आहे ना, एवढा फरक आहे. पण नेहमी तरुणांना प्राधान्य बाईजींकडून असतं. आणि म्हणून बाईजींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या भूवैकुंठ पंढरपुरामध्ये आपण मला ही सेवा करण्याची संधी दिली. तुम्हाला धन्यवाद देतो. सिद्धवेट चॅरिटेबल ट्रस्टला धन्यवाद. आपण सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. विडोबार विडोबार